आजारपणामुळे ना डिवोर्सचं प्रकरण पण पाठीमागे पडलंय. त्याचा पण लवकर काहीतरी सोक्षमोक्ष लावावा लागणार आहे. आणि त्यात हे अमृताचं आता कळत नाहीये. बर, तू एक काम कर, पूर्वीचे प्रसंग आठव. म्हणजे जेव्हा ती बायको सारखी नाही मैत्रिणी सारखी रिॲक्ट झाली होती. त्याने काय होईल? अरे तसंच घडवून आण ना, आणि ती कशी रिॲक्ट होते ते बघ. म्हणजे जर का पूर्वी सारखी रिॲक्ट झाली तर मैत्रीण, नाहीतर ती तुझ्या प्रेमात पडलीये. हा, ही चांगली आयडिया आहे. तसं करून बघतो मी. पंक्या, काय माहितीये का, अमृताने खूप केलंय रे माझ्यासाठी. या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावताना मला कुठल्याही प्रकारे तिला हर्ट करायचं नाहीये. त्यामुळे डोक्यात काय हे काढणं ना, हा अजून जास्त कॉम्प्लिकेटेड टास्क आहे माझ्यासाठी. सिरियसली शोधून काढा. काही काही गोष्टी आहेत डोक्यात माझ्या, त्याच्याने कळेल काय नेमकं तिच्या मनात, मैत्री का प्रेम. बघू काय काय फंडा वापरणार आहेस तू. आज एक गोष्ट मागवली आहे मी, त्याच्याने सुरुवात होईल खरं काय ते कळायला. जो काही रिझल्ट असेल तुला कळवतो मी फोन करून. नाही म्हणजे काय मागवलंयस काय नक्की. सांगीन ना मी तुला, कळवतो. चल ठेवतो, बाय. नाही, मी काय म्हणते, या दोघी इतक्या कळवळीने सांगतायत तर मी एकदा यांच्याशी बोलून येऊ का शांतपणे. अमृता, नाही, तशी यांच्या औषधाची वेळ झालीच आहे ना, मग बघून येऊ का. चल चल चल. वसुधा, मग नको नको. तू जा, तू नको. तू जा. नाही तू माझ्या बरोबर चल, अजून 2 कामं तुला देते, त्याशिवाय डोक्यातून खुई जाणार नाही तुझ्या. तू पण चल ग. चल अमृता, तू जा. भाग्यश्री चल. वसुधा, आले आले आले. अवघड आहे त्या बायका. थँक गॉड एक आठवडा पडलं नाही. घालवावं लागणार तिकडनं. कधी येत आहे कियाराला घेऊन. मिसेस गाडगे, आता तुम्ही कितीही पायघड्या घातल्यात ना तरी ती येणार नाही. आणि तुमचा खेळ न समजण्या इतका मूर्ख नाहीये मी. तेव्हा हाताला धरून घराबाहेर काढलं ना माझ्या सोन्यासारख्या मुलीला, आणि आता तुमच्या मुलाच्या पायात ताकद नाही तेव्हा सेवा करायला हवी होय माझी मुलगी. वा गाडगे वा, मानलं तुम्हाला. आता तुमचे डोळे उघडले आणि त्यांचं प्रेम दिसलं. लक्षात ठेवा, मी माझे डोळे मिटलेले नाहीत. कियाराचं नखही दिसणार नाही तुम्हाला आणि तुमच्या पिंडोक नातवाला. इतकं लांब पाठवलं. पण एक मात्र बरं झालं, जुना हिशोब चुकता झाला. आता तुम्ही, तुमचा तो पिंडोक नातू आणि त्या भातुकलीच्या खेळामधली तुमची सून, घाला काय गोंधळ घालायचाय तो घाला. पण तुमच्या नातवाच्या डोक्यातून माझ्या मुलीचं वेड काढून टाका. अहो सावत, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मी माझ्या परीने प्रयत्न करेन. आता तुम्ही सांगता येत नाही, तिचा बाप काही करू शकतो यार. त्यात त्या अर्जुनची पण भर पडली आहे परत. आणि सगळ्यातून सुटून समजा तर ती इकडे आली आणि नेमका मी तेव्हा इथे नसेल, जेजुरीमध्ये असेल, तर ती काय करेल. कियारा गेलीये कुठे. जंग जंग पछाडलं. मनोहर बोक्याला सुद्धा फोन केला, पत्ताच नाहीये त्या पोरीचा.
बरं तिच्या गेटकडे गेलं की एकच उत्तर मिळतं, साहब नहीं है, बेबी नहीं है, अंदर जा नहीं सकते. रे कियारा नावाचं बंदर असं हातात आलं होतं ते निसटलं. ते चांगला हुकमाचा एक्का होता. सगळ्या गोष्टीच्या वेळेला नेमका गेला हातातून. कुठे गेलीये काय? विजयाचा घास असा हातातोंडाशी आला होता, गेला. इथे राज्य करण्याची संधी आली होती नेमकी तेव्हा कियारा गायब व्हावी. काहीतरी मोठी गडबड आहे वसुधा. या कियाराला कुठे आणि कसं शोधायचं? असं तर नसेल की कियाराच्या गायब होण्यामध्ये माईंचाच हात असेल? अरे पण मग तुम्ही मला हे आधी नाही का सांगायचं? अहो तोच प्रयत्न करत होतो आम्ही. बरं जाऊ दे आता. आता कळलंय ना त्यांना. आता काय उपयोग आहे सगळ्या गोष्टीचा? जाऊ दे. या. हे बघ, त्यांना आपण गेलो तर आनंद सोड. हो ना, माझ्या तर डोक्यावर ते टेन्शन गेलं. नाही म्हणजे मी तयार होते एकटी जायला. नवस फेडायचा होता ना. पण यांच्या तब्येतीची सुद्धा काळजी होतीच. खूप काळजी घेतलीस त्याची. आता खंडेराचं दर्शन झालं ना की सगळ्या काळज्या मिटतील. सगळं काही व्यवस्थित होईल तुझं. आणि अमृता, खूप देवळांच्या पायऱ्या चढली असतो. पण आता अमृताला देवळाची एकही पायरी चढावी लागणार नाहीच आहे ना, कारण अक्षय भाऊजी खंडोबाच्या दर्शनात तिला उचलून घेऊन जाणार आहेत. असं म्हणून ना सगळ्या रोपट्यांची काळजी घेतो आम्ही. अगं तुम्ही सगळेजण इथे काळजी घेताना म्हणून तर आम्ही निश्चिंत राहतो तिकडे. मग झालं का? गप्पा झाला का? हा? चला आता नव्या लक्ष्मीची छाप पडू दे भिंतीवर. आणि लक्ष्मी सोबत नारायण बी पाहिजे. ये की रे बाबा, या दोघ जण या जोड्याने या. ग बाय ग ती. अरे बाबा थांब की र, अजून रीत बाकी आहे. हे बय, आपले हात कुंकवात बुडीव आणि ठसा उमटीव्या भीतीवर. घाडगे घराण्याची प्रथा आहे. आता आमच्या घाडग्यांच्या नव्या सुनेची छाप उमटू दे की ठसठशीत भीतीवर. परक्याच्या घरातून पोरी येतात आणि घाडग्यांचे होऊन जातात. मोठ्या काय कौतुक आहे मेलीचं. माझ्याशी आयुष्यात कधी माई एक शब्द गोड बोलल्या नाहीत, पण हिला कौतुकाच्या पाकामध्ये असं बुचकळून बुचकळून काढतायत. वा, नाही आता या पाकाचाच धूर करते ना मी. सरपण आणायला सांगितलंय ना नकटीला. घे म्हणू आता, घे सरपण पण घे आणि धुराची मजा पण घे. वा 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 वा, घे सरपण पाहिजे ना. घे घे घे, हा सरपण घे घे. घाल ही ओली लाकडं चुलीत घाल. घे आता, घे लाकडं घाल चुलीत आणि धुराची मजा पण घे. काकू काय ग? हेच सरपण आहे ना? हो हो हेच आहे. क्या बात आहे वसुधा. आतापर्यंत माईने तुला कौतुकाच्या पाकामध्ये बुचकळून काढली होती ना. आता बघ
ती वसुधा नावाची सासू कशी धुरामध्ये बुचकळून काढते ते. वा, मोठी नाचून लाडाची धुराची मजा वसुधा चल.